एक आटपाट नगर होते. त्या नगरात राजा क्रिस्तोफर राज्य करत होता. तो अतिशय दयाळू आणि प्रजाहितदक्ष राजा होता. त्याची राणी लेजेंडा आणि त्यांचे पुत्र राजकुमार चार्ल्स यांच्यासह ते सुखाने राहत होते. राजा क्रिस्तोफर. चार्ल्स, आता तू मोठा झाला आहेस. भविष्यात तुलाच ही राजगादी सांभाळायची आहे. राजकुमार चार्ल्स. हो पिताश्री, पण मला या राजवाड्याबाहेरचे जग पाहायचे आहे. लोक कसे राहतात, कसे काम करतात हे जाणून घ्यायचे आहे. राजा. योग्य वेळ आल्यावर ते सर्व पाहता येईल, पण तुझे लक्ष राजकारभार शिकण्यावर असावे. राजकुमाराने होकार दिला, पण त्याच्या मनात बाहेरचे जग पाहण्याची उत्सुकता कायम राहिली. एके दिवशी राजकुमार चार्ल्स सर्वांना चकमा देऊन राजवाड्याबाहेर पडला. राजकुमार. आज मी स्वतः या जगाला जवळून पाहणार. शेतकरी शेतात काम करत आहेत. राजकुमार. अरे वा, हे किती मेहनत करत आहेत. शेतकरी. भाऊ, हे पीक उगवण्यासाठी दिवस रात्र कष्ट करावे लागतात. अचानक पाऊस सुरू होतो. राजकुमार. अरे रे, पाऊस सुरू झाला. त्या झाडाखाली थांबतो. राजकुमाराला एक छोटीशी झोपडी दिसते. आई. मुलांनो, थोडे तिकडे सरका, जागा कमी आहे. वडील. आपली झोपडी छोटी असली तरी आपण एकत्र आहो हेच सुख आहे. हे दृश्य पाहून राजकुमाराच्या डोळ्यात अश्रू येतात. राजकुमार. मी राजवाड्यात किती सुखात राहतो, पण हे लोक कठीण परिस्थितीत आनंदाने राहतात. पाऊस थांबल्यानंतर राजकुमार पुढे चालत गेला आणि एका मोठ्या शहरात पोहोचला. लोक कामात व्यस्त. नागरिक. वेळ वाया घालून चालणार नाही. कामगार. मेहनत तर केलीच पाहिजे. राजकुमार. सर्वजण किती परिश्रम करतात. मी आज खूप काही शिकलो. प्रवास करताना राजकुमाराचे पैसे संपले. राजकुमार. आता माझ्याकडे पैसे उरले नाहीत. राजकुमाराला शेतात काम करावे लागले. राजकुमार. हे काम इतकं कठीण आहे. काम करताना त्याच्या हाताला लागले. खूप दुखत आहे. राजकुमार जोरात ओरडतो. राजकुमार. काय, मी माझ्या पलंगावर? आत्ता जे त्याने पाहिले हे सर्व एक स्वप्नांचा खेळ होता.